तर मित्रांनो बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्यांना होणारे जे काही महत्त्वाचे रोग आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो नमस्कार, नाव माझं आदर्श आणि वर्ड्स ऑफ एक्सपिरियन्स म्हणजेच अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे मनापासून सहर्ष स्वागत करतो। तर बघा मित्रांनो, आपल्या पावसाळ्यामध्ये जे काही आपल्या शेळ्यांना रोग होत असतात त्याच्यावर आपण उपाय काय करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा, सर्वात प्रथम पहिला रोग आहे ETV म्हणजे आंत्रविषार। हा रोग कशामुळे होतो तर बघा, खाद्यातील बदलांमुळे हा रोग होतो आणि अवकाळी पावसानंतर किंवा पावसाळ्यात सुरुवातीला येणारे हिरवे जे काही गवत असतात ते अतिप्रमाणात खाल्ल्यास हा रोग होतो। तर मरण्यापूर्वी शेळीमध्ये फारशी लक्षणे दिसत नाही, तर संध्याकाळी उशिरा 1-2 उड्या मारून किंवा चक्कर खाऊन शेळी हातपाय झाडत प्राण सोडते। आणि बघा आता त्याचे उपाय काय आहे तर लसीकरण महत्त्वाचे आहे। आणि ही लसीकरण कधी तर बघा, हे लसीकरण नोव्हेंबर डिसेंबर तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच उशिरात उशिरा 15 जूनपर्यंत दरवर्षी करावे। तर शेळ्यांना विशेषतः करडांना कधी ताजा पाला खाण्यासाठी देऊ नये। किंचित सुकलेला किंवा 1 दिवसाचा शिळा चारा जसे की झाडपाला, गवत, लसूण घास इत्यादी जे काही तुमच्याकडे असेल ते शिळा त्यांना पाला आपण द्यायचा। तर दुसरा रोग आहे धनुर्वात, त्यालाच आपण टेटनस असा रोग म्हणू शकतो। तर हा रोग जखमेद्वारे जंतूचा प्रवेश होऊन हा रोग होतो आणि शरीरातील स्नायू आखडतात व शेळीचा मृत्यू होतो। तर त्याच्यावर उपाय म्हणून आपण शेळी विण्यापूर्वी किंवा इतर वेळी कुठेही मोठी जखम झाल्यास ते आपण ती लस आपल्या शेळ्यांना टोचून घ्यायची। तर आता तिसरा रोग बघा, हा रोग आहे निमोनिया नावाचा, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये फुफ्फुसाद असा रोग म्हणू शकतो। तर हा रोग प्रामुख्याने शेळ्या पावसात भिजल्याने किंवा अथवा हवामानातील जे काही बदल होत असतात त्यांच्यामुळे काय होतं, जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते, तेव्हा हा रोगाची शक्यता जास्त बळावते। तर तत्काळ नजीकच्या जे काही आपले पशुवैद्यक अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून हा उपचार करून घ्यावेत। आणि कुठल्याही परिस्थितीत करडे आणि शेळ्या पावसात भिजणार नाही याची काळजी घ्यायची। तर चौथा रोग बघा हगवण, हा जास्तीत जास्त शेळ्यांना पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तर व्यवस्थापन जर योग्य नसेल तर हा रोग आपल्या शेळ्यांना होतो आणि घाणीमुळे किंवा रोगास कारणीभूत असणाऱ्या जसं की इकोलाई जंतूचा प्रसार होतो। म्हणजेच बघा, आपल्या गोठ्याची जर साफसफाई किंवा साफसुथरता जर बरोबर नसेल तर आपल्या हा शेळ्यांना जास्त रोग आपल्या हा करडांना आणि शेळ्यांना होऊ शकतो। तर बघा, याच्यावर एक उपाय म्हणून आपलं जे काय आपल्या मेडिकलमध्ये एक पिवळ्या कलरची गोळी मिळते, 5 रुपयाला एक मिळतं, ते आपल्यासाठी हगवणीसाठी पण हे आहे आणि शेळ्यांसाठी पण ती एकच गोळी आहे। तर ती गोळी जर आपण करड्यांना जर अर्धी गोळी जर दिली तर त्या पिलांची हगवण बसू शकते। आणि एक गोळी शेळींसाठी, मोठी जर शेळी असेल 30 किलो वजनाची किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तर आपण त्या शेळींना एक गोळी आपण देऊ शकतो। तर पाचवा रोग आहे खुरी नावाचा, म्हणजे त्यालाच आपण FMD वगैरे म्हणतो। FMDची लस राहते आणि रोग हा खुरी असतो। तर बघा, याला तोंडखुरी किंवा पायखुरी असेही म्हणतात। जीभ, तोंड, खुराचे बेचके आणि म्हणजे जे काही शेळीच्या कासेवर फोड आलेले दिसून येतात, शेळी लंगडत चालते, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करून घ्यावे। तर आता 6वा रोग आहे आपला फऱ्या नावाचा रोग। बघा, पुढच्या किंवा मागच्या फऱ्यावर किंवा मागच्या पुठ्यावर सूज येते, कातडे वगैरे काळी पडते शेळीची, शेळी खात पित नाही, उपचार न केल्यास शेळी 8 ते 24 तासात मरते। तर बघा, हा जर रोगाचा जर तुम्ही तुरंत उपचार केले नाही तर आपली शेळी 8 ते 24 तासामध्ये मरते। त्यामुळे लक्षणे दिसताच उपचार करून घ्यावेत। आणि त्याच्यावर लस उपलब्ध आहे, FMD म्हणजे लस आहे। पावसाळ्यामध्ये सुरुवातीला जून महिन्यात तसंच जून महिन्यात ही लस टोचून घ्यावी। आणि घटसर्प आणि फऱ्या अशी एकत्रित लस पण उपलब्ध आहे। आता 7वा रोग आहे सांसर्गिक गर्भपात। तर बघा, कळपात राहणाऱ्या नराकडून हा रोग प्रसारित होतो। 2 ते 2.5 महिन्याच्या गर्भधारणेनंतर गर्भपात होतो। नंतर शेळी माजर न येणे, कायमची भाकड होणे, वारंवार गर्भपात होणे असा प्रकार हा आपल्या शेळीमध्ये घडून येतो। आणि बघा मित्रांनो, रक्त तपासणी आपल्या शेळीची आवश्यक आहे। गाभण शेळीचा गर्भपात झाल्यास गर्भ आणि वार खोल खड्डा करून त्यावर चुना टाकून पुसून घ्यावे। आणि बघा, आता 8वा रोग आहे आपला मस्तिष्क म्हणजे स्तनदा। यालाच आपण मराठीमध्ये स्तनदा दगडी रोग असं म्हणू शकतो। तर बघा, सडेतून कासेत किंवा कासेला झालेल्या जखमेतून जंतूचा प्रवेश होतो। बघा, जेव्हा आपल्या शेळीला कासेला काही जखमा वगैरे झालत असतील, म्हणजे तार लागणे, काही झाडाचा म्हणजे खुटा वगैरे काही झाडाचं लागणे, काही खोडाचं वगैरे,
तर त्या कासेला जर जखम झाली तर त्या कासेच्याद्वारे त्या जखमेतून जंतूचा प्रवेश होतो आणि करडू काही कारणाने मरून गेल्यास कासेत दूध राहते, त्यामध्ये जंतू वाढतात. तर कास घट्ट होते, त्याची लक्षणे आहेत बघा. कास घट्ट होते, दुधात गाठी दिसून येतात, दूध नसते, त्यामधून दूध बाहेर येत नाही, कासेमध्ये दूध राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि उपचार करून घ्यावेत. बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे दगडी रोगावर उपचार काय करायचे. दगडी रोग जर झाला असेल तर त्या शेळीचा जो सड आहे तो वारंवार असा त्याच्यातून दूध असे काढत राहायचं, त्याच्यामध्ये दूध साठवून ठेवायचे नाही. दूध साठल्याने काय होतं, त्या कासेमध्ये गाठ वगैरे पकडते. आता मित्रांनो बघा, आपला 9वा रोग आहे घटसर्प. तर हा घटसर्प रोग काय आहे तर बघा, शेळ्यांना हा रोग क्वचित होतो, म्हणजे श्वास घेण्यास त्रास होतो, घशातून खरखर आवाज येतो, तिच्या ताप वगैरे येतो. शेळ्यांचे बहुतांश महत्त्वाचे आजार लसीकरणाद्वारे टाळता येते आणि येऊ शकतात. उन्हाळ्याच्या शेवटी ह्या लस टोचून घ्यावी. तर बघा मित्रांनो, हे काही आपल्या शेळ्यांना महत्त्वाचे जे काही रोग होत असतात ह्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघाल तर तुम्हाला लक्षात येईल म्हणजे कोणत्या रोगावर आपण काय उपचार केले पाहिजे, कोणत्या रोगावर कोणती लस आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझी शेळीपालनाबद्दलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. मित्रांनो, धन्यवाद.